दिवाळी स्पेशल सुंदर असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी रेडी रांगोळीचा घेऊन आलेले आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासारखी अशी सुंदर लक्ष्मी मातेची रेडी रांगोळी बनवू शकता. आणि हो, त्याच्यासाठी तुम्हाला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पूजा मार्कड या यूट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल, A4 साईजच्या पेपरवरती मी लक्ष्मी मातेचं प्रिंट आउट काढून घेतलेला आहे. त्याच्यावरती A4 साईजचाच OHP शीट 175 मायक्रॉनचा OHP शीट मी चिटकवून घेतलेला आहे मास्किंग टेपच्या मदतीने. आणि हो, ब्लॅक कलरचा परमनंट मार्कर पेन घेतलेला आहे. इथे माझ्या मार्कर पेनचं टिप ते खूप मोठा आहे, तुम्ही इथे छोटा सुद्धा मार्कर पेन यूज करू शकता. आणि मैत्रिणींनो, रेडी रांगोळीसाठी जे काही साहित्य लागतं त्या सगळ्या साहित्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते रेडी रांगोळीचं सगळं साहित्य नक्कीच ऑर्डर करू शकता, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि जे प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे तुमच्याकडून तेच मागवलं जाईल. मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारे टिप्स आणि टेक्निक बघायला मिळणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो मैत्रिणींनो, तुमच्याकडून जर मार्कर पेनच्या अशा आउटलाईनच्या बाहेर जर डिझाईन गेली असेल तर तुम्ही अशा प्रकारे नेल पेंट रिमूव्हरचे जे कॉटन पॅड असतात त्याने हे व्यवस्थित रिमूव्ह करून तुम्ही पुन्हा डिझाईन नीट ड्रॉ करू शकता. तर अशा प्रकारे आपला आउटलाईन ड्रॉ करून झालेला आहे. OHP पेपर पासून मी वेगळा केलेला आहे. आणि आता आपल्याला 60% फॅब्रिक ग्लू आणि 40% पाणी अशी कन्सिस्टन्सी करून हे फॅब्रिक ग्लूचं सोल्युशन तयार करून घ्यायचं आहे. आणि हो, रांगोळी वापरण्यापूर्वी सगळ्या रांगोळी व्यवस्थित गाळून घ्यायच्या आहेत. 1 नंबर, 4 नंबर आणि 6 नंबरचे ब्रश इथे आपण तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल. आयब्रो आणि जे डोळे आहेत लक्ष्मी मातेचे ते कम्प्लीट करून घेणार आहोत. पण इथे आपण फक्त ब्लॅक कलरचा पार्ट जो आहे तिथेच फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे. नंतर थोडासा पोर्शन असल्यामुळे ब्लॅक कलर मी हाताने स्प्रेड केलेला आहे. वरून OHP शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढली आणि ब्रशच्या पाठीमागच्या भागाने आउटलाईनच्या बाहेर गेलेली रांगोळी हलक्या हाताने काढून घेतलेली आहे. नाकाच्या आउटलाईन ड्रॉ करण्यासाठी सुद्धा आपण फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे. डार्क स्किन कलरची जी शेड आहे ती इथे आपण अप्लाय केलेली आहे. वरून OHP शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढली आणि ब्रशच्या पाठीमागच्या भागाने हलक्या हाताने बाहेर स्प्रेड झालेली रांगोळी काढून घेतली. आणि ओठांसाठी रेड कलर वापरणार आहोत. मधली जी लाईन आहे तिथे आपण रेड प्लस ब्लॅक वापरलेला आहे, बाकीकडे आपण रेड कलरच वापरलेला आहे. केसांसाठी आपण ब्लॅक कलर वापरणार आहोत. तर मैत्रिणींनो, स्किन कलर कशी बनवायचे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण आपला जो गणपती बाप्पाच्या रेडी रांगोळीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी स्किन कलर कसा बनवायचा ते सगळ्या स्टेप व्यवस्थित तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही तो एकदा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी याच्यामध्ये ती प्रोसेस दाखवलेली नाही. मैत्रिणींनो, फॅब्रिक ग्लू लावताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जास्त सुद्धा फॅब्रिक ग्लू आपल्याला OHP शीट वरती लावायचं नाही, कारण मग त्याने काय होतं, आपण जेव्हा रांगोळी स्प्रेड करतो तेव्हा ती रांगोळी ओली होते आणि जास्त रांगोळी चिटकली जाते आणि रांगोळी सुकल्यानंतर त्याचे मग पॅचेस सुद्धा पडायला लागतात. तर इथला पोर्शन मोठा असल्यामुळे मी इथे रांगोळी स्ट्रेनरच्या मदतीने ब्लॅक कलरची रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे. खालच्या भागामध्ये सुद्धा मी व्यवस्थित फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे. नंतर देवीचा जो मुकुट आहे तिथे आपण व्यवस्थित फॅब्रिक ग्लू लावून घेत आहोत. पूर्ण डिझाईनला आपण हा फॅब्रिक ग्लू लावून घेत आहोत. डिझाईन आपण नंतर ॲक्रेलिक कलरने करणार आहोत, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. शेवटी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाहेरच्या बाजूने ब्रश फिरवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरच रांगोळी खूप बारीक असल्यामुळे आणि हो, पोर्शन सुद्धा मोठा असल्यामुळे रांगोळी स्ट्रेनरच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळीकडे एकसारखी रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर वरून OHP शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची. ब्लॅक कलरवरती स्प्रेड झालेली रांगोळी एका सुक्या ब्रशने हलक्या हाताने काढून घ्यायची आहे. आता आपण दागिन्यांकडे वळूया. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल, जे कुंदन दाखवायचे आहे तिथे मी ग्रीन कलरची रांगोळी स्प्रेड केलेली आहे. लक्ष्मी मातेच्या हातातल्या ज्या बांगड्या आहेत तिथे सुद्धा आणि बाजूबंद आहे तिथे सुद्धा व्यवस्थित फॅब्रिक ग्लू लावून घेत आहे. तुम्ही बघत असाल, डाव्या हाताकडे जास्त फॅब्रिक ग्लू माझ्याकडून स्प्रेड झाला होता म्हणून मी तिथलाच फॅब्रिक ग्लू सगळ्या हातांच्या डिझाईनसाठी वापरलेला आहे. आणि हो, रेडी रांगोळी बनवताना कधी शेजारची डिझाईन लगेच कंप्लीट करायची नाही, कारण एकमेकांवरती डिझाईन ओव्हरलॅप होऊ शकते. म्हणून ग्रीन कलरचा पार्ट व्यवस्थित सुकल्यानंतर मी बाकीचे दागिने करून घेतलेले आहेत. इथे आता आपण स्किन कलर वापरणार आहोत. स्किन कलरची जी पहिली शेड आहे ती इथे आपण अप्लाय केलेली आहे. तर मैत्रिणींनो, सेम असं आपण थोड्या थोड्या पोर्शनमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे आणि
त्याच्यानंतर लगेचच आपण पटकन जी स्किन कलरची पहिली शेड आहे ती अप्लाय करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर वरून OHB शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची. तर इथे तुम्ही बघत असाल जे आपला गालाचा भाग आहे म्हणजे चेहऱ्याची जी आउटलाईन आहे कानाजवळची आणि गळ्याचा भाग सेपरेट दिसण्यासाठी तिथे आपण स्किन कलरची जी नाकासाठी जी शेड वापरली आहे डार्क शेड तीच वापरत आहोत आणि बाकीच्या भागामध्ये सगळे आपली पहिली शेड वापरून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, स्किन कलर कसा बनवायचा याचा जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर तशा मला तुम्ही कमेंट करू शकता, जेणेकरून तुमच्यासाठी तो सेपरेट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. आता आपण जो डोळ्यांचा व्हाईट पार्ट आहे तिथे सुद्धा फॅब्रिक ग्लू लावून पांढरी रांगोळी अप्लाय करून घेतलेली आहे आणि जर ब्लॅक कलरच्या पार्ट मध्ये ही रांगोळी स्प्रेड झाली असेल तर सुक्या ब्रशने हलक्या हाताने काढून घ्यायची आहे. इथे आपण आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत असाल उजव्या हाताला आपण फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि जे आउटलाईन आहेत किंवा सेपरेट आपल्याला बोट दाखवायचे आहेत त्या ठिकाणी डार्क स्किन कलरची शेड वापरलेली आहे आणि उरलेल्या भागामध्ये लाईट स्किन कलर. तर सेम आपण चारही हातांना करून घेणार आहोत. तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवतच आहे. आणि मैत्रिणींनो, वसुबारस स्पेशल गाई आणि वासराच्या रेडी रांगोळीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. आणि तुम्हाला जर कोणाला माझ्याकडून रेडी रांगोळी विकत घ्यायची असतील तर तुम्ही मला माझ्या इंस्टाग्राम पेजवरती DM करू शकता. दिवाळी स्पेशल रेडी रांगोळीच्या खूप छान छान ऑफर सुरू आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जर माझ्याकडून रेडी रांगोळी हवी असेल तर पटकन तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM करा, जेणेकरून दिवाळीच्या आधी तुमच्यापर्यंत तुमची रेडी रांगोळी पोहोचून जाईल. आणि हो, आपल्या इंस्टाग्राम पेजला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, कारण नेक्स्ट व्हिडिओ कोणता येणार आहे याचे मी अपडेट तुम्हाला तिथे देत असते. त्याच पद्धतीने आपण चारही हात कंप्लीट करून घेत आहोत आणि त्याच्यानंतर जे आपले लक्ष्मी मातेचे दोन्ही पाय आहेत तिथे सुद्धा आपण हा स्किन कलर अप्लाय करून घेणार आहोत. लक्षात ठेवा, शेजारची डिझाईन लगेच कंप्लीट करायची नाही. प्रत्येक शेजारच्या डिझाईन कंप्लीट करताना दोन्हीमध्ये 10-10 मिनिटाचा तरी गॅप असला पाहिजे. त्याच्यानंतर शेजारची डिझाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. तर आउटलाईन साठी मी डार्क स्किन कलरचा शेड वापरलेला आहे, व्यवस्थित फॅब्रिक ग्लू अप्लाय केलेला आहे. त्याच्यानंतर छोटा पार्ट असल्यामुळे तिथे मी रांगोळी हाताने स्प्रेड करून घेतलेले आहे. याच्यानंतर आपण साडीला कलर करून घेणार आहोत. तर इथे आपण साडीसाठी रेड कलर वापरलेला आहे. तर छोट्या छोट्या पार्ट मध्ये आपण पटकन छोट्या ब्रशने फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे आणि छोटा पार्ट असल्यामुळे हाताने रांगोळी व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे. येलो कलर वरती जर रांगोळी स्प्रेड झाली असेल सुक्या ब्रशने अशा पद्धतीने ती काढून घ्यायची आहे. हातातली जी दोन कमळा आहे तिथे आपण पिंक कलर अप्लाय करणार आहोत. तर व्यवस्थित फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे. पिंक मध्ये थोडासा व्हाईट कलर ऍड करून तिथे पुढच्या पाकळ्यांमध्ये आपण तो कलर ऍड करणार आहोत. वरच्या आणि खालच्या भागामध्ये आपण डार्क स्किन कलर वापरलेला आहे. फुलाच्या देठासाठी ग्रीन कलर वापरलेला आहे. दोन्ही फुलं कंप्लीट करून झालेले आहेत. आणि हो, व्हिडिओ मध्ये मी दाखवायचं विसरले, जो आपला साडीचा काठ आहे तिथे मी गोल्डन कलरचा शेड वापरलेले आहे. आता गोल्डन कलरची शेड कशी बनवायची याचा सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, शॉर्ट सुद्धा व्हिडिओ आहे आणि पैठणी साडीचा जो रेडी रांगोळीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्किन कलर कसा बनवायचा हे व्यवस्थित सांगितलेलं आहे. पूर्ण साडीला आपण रेड कलर देऊन घेत आहोत. मांडीचा जो भाग आहे तिथे आपण रेड कलरची डार्क शेड वापरणार आहोत, जेणेकरून मांडी घातलेली पोझिशन व्यवस्थित दिसेल. आणि उरलेल्या भागामध्ये फ्रेश रेड कलरची रंगोली स्टेनरच्या मदतीने स्प्रेड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जो कमळाचा खालचा भाग आहे तिथे रांगोळी स्प्रेड करण्याआधी वरचा भाग व्यवस्थित सुकून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच खालच्या भागामध्ये वळायचा आहे. हाताने सुद्धा तुम्ही चेक करू शकता वरचा भाग सुकला आहे का आणि त्याच्यानंतरच तुम्ही खालच्या भागामध्ये अप्लाय करा. कमळाच्या ज्या खालच्या पाकळ्या आहेत तिथे मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि जो फ्रेश पिंक कलर आहे तो रंगोली स्टेनरच्या मदतीने स्प्रेड करून घेतलेला आहे. आउटलाईनच्या बाहेर गेलेली डिझाईन मी काढून घेतलेली आहे आणि वरच्या भागामध्ये डार्क पाकळ्या दाखवण्यासाठी पिंक मध्ये थोडा ब्लॅक कलर मिक्स केला आहे. इथे माझ्याकडून कॉईनला रांगोळी स्प्रेड करायची राहिली होती, रांगोळी चिटकवून घेतलेली आहे. ती 10 मिनिटं व्यवस्थित सुकल्यानंतर जो बाकीच्या मधल्या पाकळ्या आहेत तिथे मी लाईट पिंक कलर वापरलेला आहे. लाईट पिंक कलर बनवण्यासाठी पिंक कलर मध्ये व्हाईट कलर थोडासा मिक्स करायचा आहे. फर्स्ट लेअर सुकण्यासाठी अर्धा तास द्यायचा आहे, त्याच्यानंतर सेकंड लेअर अप्लाय करायचा आहे. तर हाताचा आणि डोळ्यांचा भाग माझ्याकडून रेकॉर्ड झाला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवू शकले नाही, त्याच्यासाठी मला माफ करा. पण सेम प्रोसेस आपण करणार आहोत. फक्त इथे सेकंड लेअर देताना आपण हलक्या हातानेच आपण फॅब्रिक ग्लू अप्लाय करायचा आहे, कारण फर्स्ट लेअर आपला व्यवस्थित सुकलेला नसतो, त्याच्यामुळे ती रांगोळी आपली निघू शकते. आणि हो,
इथे आपण डोळ्यांचा फक्त ब्लॅक कलरचा पार्टच कंप्लीट करून घेतलेला आहे आणि प्रत्येक डिझाईन कंप्लीट करायच्या आधी दोन्ही डिझाईनमध्ये 10-10 मिनिटाचं अंतर ठेवायचं आहे, जेणेकरून एकमेकांवरती डिझाईन ओव्हरलॅप होणार नाही. तर ब्लाऊजसाठी मी ग्रीन कलर अप्लाय केलेला आहे आणि आता डोळ्यांचा व्हाईट कलरचा पार्ट सुद्धा मी कंप्लीट करून घेतलेला आहे. केसांना सुद्धा ब्लॅक कलर मी अप्लाय करून घेत आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी इथे प्रत्येक स्टेप तुम्हाला दाखवत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही. इथे सुद्धा फॅब्रिक ग्लू आणि पाण्याची सेम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. 60% फॅब्रिक ग्लू आणि 40% पाणी. तर मैत्रिणींनो, इथे आपला केसांचा पार्ट सुद्धा कंप्लीट करून झालेला आहे आणि आता जो आपला हातांचा भाग आहे तिथे आपण व्यवस्थित हलक्या हाताने फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तिथे आपण जसं फर्स्ट पार्टमध्ये दाखवलं होतं की बोट सेपरेट दाखवण्यासाठी मी डार्क शेड वापरली होती, तर इथे आपण ती वापरणार नाही. पूर्ण आपण हाताला जी आपली फर्स्ट स्किन कलरची शेड आहे तिथे अप्लाय करून घ्यायची आहे. नंतर आपण हाताची बोटे सेपरेट दाखवण्यासाठी आपण फॅब्रिक ग्लू वापरणार आहोत, जेणेकरून सगळीकडे इव्हन स्किन टोन दिसेल. प्रत्येक डिझाईन चिटकवून झाल्यानंतर ब्रशच्या पाठीमागच्या भागाने किंवा सुक्या ब्रशने ओव्हरलॅप झालेली रांगोळी पटकन काढून घ्यायची आहे. आणि आता आपण जे दागिने आहेत तिथे सुद्धा व्यवस्थित आपण रांगोळी स्प्रेड करून घेणार आहोत. सेकंड लेअर मध्ये फॅब्रिक ग्लू लावताना आतून बाहेरच्या दिशेने फॅब्रिक ग्लू लावायचा आहे आणि रांगोळी स्प्रेड करताना बाहेरून आतमध्ये, जेणेकरून शेजारच्या डिझाईन मध्ये तो पार्ट ओव्हरलॅप होणार नाही. तर आता चेहऱ्याचा बाकीचे फीचर्स जे होते म्हणजे डोळे, कान, नाक, ओठ ते सगळे व्यवस्थित सुकलेले आहेत, म्हणून मी आता स्किन कलर व्यवस्थित देऊन घेत आहे. ब्लॅक कलर वरती तो ओव्हरलॅप झाला होता म्हणून मी तो सुक्या ब्रशने हलक्या हाताने काढून घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे आपण पूर्ण फेसला तो स्किन कलर अप्लाय करून घेणार आहोत. जे चेहऱ्याचे आउटलाईन आहे तिथे आपण डार्क स्किन कलर वापरलेला आहे आणि हो ओठाच्या फीचरचा जो भाग आहे तिथे आपण शेवट फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे. पण रांगोळी स्प्रेड करताना पटकन तिथल्या भागामध्ये रांगोळी स्प्रेड करणार आहोत, कारण ओठांवरती तो कलर ओव्हरलॅप झाल्यावरती व्यवस्थित दिसणार नाही. आणि अशा प्रकारे सुक्या ब्रशने ते जे फीचर्स आहे ते व्यवस्थित क्लीन करून घेऊया. सेकंड लेअर सुद्धा अर्धा सुकून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्राऊन कलरने आउटलाईन ड्रॉ करून घ्यायचे आहेत. इथे मी फेससाठी सुद्धा ॲक्रेलिक कलरने स्किन कलर बनवला होता आणि तो सुद्धा अप्लाय करून घेतलेला आहे. पूर्ण फेससाठी सुद्धा मी हा अप्लाय केलेला आहे. ब्राऊन कलरने हाताच्या डिझाईन आउटलाईन ड्रॉ करून घेतलेला आहे. साडीला सुद्धा मी रेड, गोल्डन कलर आणि ग्रीन कलर देऊन घेतलेला आहे. कॉईन सुद्धा उठून दिसण्यासाठी मी येलो कलरचा ॲक्रेलिक कलर वापरलेला आहे आणि लक्ष्मी मातेला ब्राऊन कलरने बॉर्डर करून घेतलेला आहे. खालच्या कमळाच्या फुलांसाठी मी ब्लॅक कलरने आउटलाईन ड्रॉ केले आहेत, पण वरच्या फुलांना जे आउटलाईन ड्रॉ करायचे होते त्याच्यासाठी मी रेड कलरचा ॲक्रेलिक कलर वापरलेला आहे. आणि फॅब्रिक ग्लूने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित प्रत्येक दागिन्याचे मेजरमेंट घेऊन फॅब्रिक ग्लूच्या मदतीने व्यवस्थित त्या चेन कुंदन चिटकवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जे कुंदन किंवा चेन आवडतील त्या तुम्ही चिटकवू शकता. इथे तुम्ही तुमचे वेगवेगळे क्रिएटिव्हिटी दाखवू शकता. मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी इथे ॲक्रेलिक कलरचं लेअर देताना तुम्हाला दाखवलेलं नाही. फक्त मी फुलांसाठी आणि वरचा जो मुकुट आहे तिथे ॲक्रेलिक कलर वापरलेला नाही, बाकी सगळीकडे ॲक्रेलिक कलर वापरलेला आहे, जेणेकरून आपली रांगोळी आणखी छान दिसेल. तर मैत्रिणींनो, स्किन कलर कसा बनवायचा हे सुद्धा मी गणपती बाप्पाच्या रेडी रांगोळीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा. तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ हेल्पफुल होईल याची मला नक्कीच खात्री आहे. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित कुंदन चिटकवून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा कुंदन व्यवस्थित सुकू द्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतरच आपण कात्रीच्या मदतीने जे एक्स्ट्राचा जो OHP शीट आहे बाजूचा तो कट करून घ्यायचा आहे. डिझाईनच्या जास्त पण जवळून OHP शीट कट करायचा नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल मी थोडंसं डिस्टन्स ठेवून OHP शीट कट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपली सुंदर अशी लक्ष्मी पूजनासाठी लक्ष्मी मातेची रेडी रांगोळी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि हो, बाजूचे जे हत्तीचे रांगोळी दाखवलेले आहेत त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा तो व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, नेक्स्ट रेडी रांगोळीचा कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.